नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि कुरड्या सुकायला टाकल्या होत्या मी सकाळी सकाळी. छान ऊन पडलं होतं तर राघवही उठला होता सकाळी सकाळीच आणि मस्ती चालू होती त्याची. काय शंभोडी झाली? आता खेळायचे टाइम चालू झाले. काय काय आणि वीकेंड असल्यामुळे माझे मिस्टरही घरी होते, सो राघव त्यांच्याजवळ खेळत राहतो. मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि हेअर वॉश केला होता आज, कारण होता संडे. आणि यानंतर छानसा नाश्ता करून आम्ही निघालो होतो गावला कराटेला घेऊन. तर राघव इथे मस्त खेळत होता. त्याला नुसतं लिफ्टमध्ये बटन्स वगैरे दाबायचे असतात, कारण त्याच्यासाठी हे नवीनच आहे सर्व, सो त्यामुळे. आणि गावला कराटेला सोडलं आणि आम्ही गेलो होतो नेस्टोमध्ये. तर संडे होता आणि अशा प्रकारे राघवने तुम्ही पाहू शकता छोटी ट्रॉली अशी पुढे पकडली होती आणि मी त्याला चालवत होते. तर तो खूप मस्ती करतो, सो कोणीही त्याच्याबरोबर खेळायला येतं आणि त्यालाही खूप छान वाटतं. कधी कधी मस्त त्यांच्यासोबत खेळत बसतो. आणि तिकडून आल्यानंतर मी गवारची भाजी बनवली. नॉनव्हेज वगैरे काही आणलं नव्हतं आणि सकाळीच बनवली होती मी पालकची चपाती, सो त्यासोबत आम्ही खाल्ली. आणि जेवण आम्ही अराउंड 12च्या दरम्यान केलं असेल. तर जेवल्यानंतर मी झोपले होते, कारण आम्हाला परत 3 वाजता बाहेर जायचं होतं. सो 3 वाजता मी भेळची तयारी केली आणि लगेचच आम्ही बाहेर जायला निघालो. तर राघव बाहेर जायचं म्हटलं की राघव खूप खुश असतो. नमस्कार मंडळी. तर आम्ही आता निघालेलो आहोत पार्कला. तर कोणत्या पार्कला जायचंय अजून डिसाईड नाही, म्हणजे मला माहिती नाही कोणत्या पार्कला, परंतु सगळं रेडी करून चाललोय. आम्ही भेळचं सामान घेतलंय, फरसाण घ्यायचंय आम्हाला फक्त, आणि सोबतच चिप्स वगैरे घेतलेले आहेत, ताकही घेतले आणि चहा देखील घेतलाय.
तर चला जाऊया पार्क मध्ये आणि मुलंही खेळते. राघव आता मस्त खेळायला लागलाय आणि वातावरण आज चांगलं आहे. कालपासून गरमी कमी झाली आहे, सो त्यामुळे जरा वातावरण थंड आहे. त्यामुळे निघालेलो आहोत आम्ही आता पार्क मध्ये. नमस्कार मंडळी, तर आम्ही आता आलेलो आहोत नॅशनल पार्कला आणि इथे येऊन पहिला चहा घेतोय, कारण चहा थंड होऊन जाईल त्यामुळे. आणि ते गाव चिप्स खायला सुरुवात केली गावने, कारण बाहेर आल्यावरच चिप्स भेटतात, तसे घरी भेटत नाहीत ना. काय स्पून देतोय मला खाली नाही पाय टेकवायचा त्याला. काय ले आता नाही येणार परत इकडे. पडतोय तर काय. नमस्कार मंडळी, तर आम्ही इथे भेळ बनवतोय आणि भेळीसाठी इथे मुरमुरे आणलेत आणि ही मटकी आहे. तर ऑलरेडी मी याच्यामध्ये मिक्स केलंय. अर्धी मटकी ठेवली, इथे लिंबू आहे आणि इथे कांदा आहे, कोथिंबीर आहे आणि सोबतच इथे हे फरसाण आहे. तर येता येता आम्ही दुसरं फरसाण घेतलं होतं. तर हे भेळीला आणि मिसळीला दोन्हीला चालतं. राघवचा डब्बा वेगळा आणलाय. तर आता हे याच्यामध्ये सगळं घातलेलं आहे, मिक्स केलंय मी. तर यात फक्त फरसाण घालायचं राहिलंय. तर अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायची ही भेळ. आणि आता याच्यावरती मी छान लिंबू पिळून घेते. राघव हाय. सो अशा प्रकारे इथे आपली भेळ आहे रेडी. कशी झाली गाव भेळ? ट्राय करते. आवडली तुला? आवडली? लिव्स आवडतात तुला? राघवला काय आवडलंय? मुरमुरे. तुम्हाला आवडली का भेळ? तर सर्वांनी भेळ खायला या. आणि असं भेळ म्हणजे एकदम इन्स्टंट आयटम आहे. घरामध्ये जे असेल ते पटकन, फक्त त्याला मोडाची मटकी पाहिजे, कारण आम्हाला मोडाची मटकी असेल तरच भेळ आवडते, अदरवाईज आम्ही जास्त भेळ खात नाही. आणि भेळ वगैरे खाऊन झाल्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला गावला खेळायचं होतं. तर पार्क आहे तिथेच, म्हणजे पार्कमध्येच प्ले एरिया आहे आणि तिथेच बाजूला आम्ही बसणार होतो, सो जेणेकरून गावला पाहिजे तोवर ती खेळेल. नमस्कार मंडळी, तर आता जरा सूर्यास्त झालेला आहे. तर आता आम्ही गावला खेळायला घेऊन चाललोय त्या साईडला. तिकडे खेळायला येते, खाऊन वगैरे झालंय. तिकडे राघवलाही खेळवतो आणि मग आम्ही घरी जाऊ. आणि इथे अशा प्रकारे आम्ही मॅट टाकली होती. तर राघवला खेळण्यासाठी भरपूर मोकळी जागा होती आणि आपली मॅट आहे तर तीही भरपूर मोठी आहे.
गाऊ जायचं नाही, खेळायचं अजून. हाय हाय. तुला फ्रेंड्स झालेत? गाऊ तुला माहिती ना कुठं बसलोय आपण? कुठं बसलोय माहित नाही? हा तिकडे पुढे. ओके, ते स्विंग आहेत ना पलीकडचं, रेड स्विंग त्याच्या पलीकडं सरळ. ओके, बॅक साईडला तिकडं जायचं सरळ. किती वेळ खेळणार आहेस अजून? हा, सामान घेऊन येशील तिकडं. आणि गाऊ भरपूर खेळली होती, भरपूर माती खेळली. त्यानंतर आम्ही निघालो होतो घरी जायला, कारण जास्त वेळ काय बसणार, 2-3 तास बसलो होतो ऑलमोस्ट आम्ही तिथे. नमस्कार मंडळी. तर आताच आम्ही बाहेरून आलो, आता वाजलेले आहेत 9:15. तर आता मी झोपणार आहे आता, कारण जेवण वगैरे भूकही नाही आहे. तर भेळ वगैरे खाल्ली, भरपूर खाल्ली आणि 4-5-6 वगैरे सुमारास खाल्ली असेल. तर आता जेवण म्हणजे परत डायजेस्ट होणार नाही, सो त्यामुळे आता मी तरी जेवणार नाही आहे अजून. गाऊही झोपली, राघवही झोपलाय. माझ्या मिस्टरांना काही बनवायचं असेल तर बघेल. तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला, कॉमेंट करायला, व्हिडिओला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.